कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर में हुए दंगों को लेकर सत्ताधारी पार्टी पर ही गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि औरंगजेब की कब्र का मुद्दा उठाकर विवाद भड़काने का काम खुद सरकार ने किया है। उन्होंने बताया कि दो समुदायों में बढ़े तनाव को कम करने के लिए दीक्षाभूमि से सद्भावना रैली निकाली जाएगी। साथ ही लाडली बहन योजना पर वडेट्टीवार ने तंज कसते हुए कहा कि 500 रुपए देकर महिलाओं की मदद करने का दिखावा हो रहा है। केंद्र सरकार जब 1500 रुपए दे रही थी तब राज्य सरकार ने ये घटाकर 500 कर दिए। इससे सरकार की मानसिकता पर सवाल उठते हैं। औरंगजेबाच्या कबरीवरून जो काही वाद झाला आणि त्या कबरीच्या संदर्भात वाद पेटवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनीच केलं आणि त्यातून जी काही परिस्थिती आपल्या नागपुरामध्ये उद्भवली, मला वाटतं की हे सगळं प्री प्लॅन होतं आणि यातून दोन समुदाय समोर आणण्याचं कामही बाप सत्ताधाऱ्यांच्या कृपेने झालं। आणि कधी नव्हे तो हे दीक्षाभूमी असलेलं शहर, हे शहर बाबा ताजुद्दीनचं शहर, हे शहर धार्मिक आणि इकडे RSSचं मुख्यालय असलेलं शहर आहे। या शहरामध्ये कधी सांप्रदायिकता किंवा तणाव अशा प्रकारची परिस्थिती नव्हती, परंतु जी परिस्थिती उद्भवली त्यामध्ये या शहरातील दोन समुदायामध्ये प्रचंड मोठा एक असंतोष निर्माण झालेला होता आणि त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट होती की आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करणारे आहोत। आम्ही कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही जातीला पाठिंबा न घालता सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका काँग्रेसची हमेशा राहिलेली आहे आणि म्हणूनच या दोन समाजात वाढलेली जी दरी आहे ती मिटवण्याचं काम सद्भावना रॅलीच्या माध्यमातून व्हावं, यासाठी बाबासाहेबांच्या आणि जी दीक्षाभूमी आहे, जिथे दीक्षा दिली बाबासाहेब, तिथून संविधान निर्मात्याच्या स्थळापासून सर्व धर्मांना, सर्व जातीच्या लोकांना आवाहन करण्यासाठी ही सद्भावना रॅली आम्ही काढतो आणि यातून निश्चितच नागपूरच्या अशांत नागपूरला शांत करण्यासाठी आणि जो तणाव निर्माण झाला आहे दोन समाजामध्ये, गैरसमज निर्माण झाले, ती दरी मिटवण्यासाठी नक्की या सद्भावना रॅलीचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे। योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत, निराधार म्हणजे कोणाला म्हणतात? ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही किंवा वयस्क आहेत, जे कमवू शकत नाही, जे काही मिळवू शकत नाही, अशा ज्या महिला आहेत त्यांना जर 1,500 रुपये मिळत होते आणि सरकार 1,500 दिलं तर 3,000 झाले असते आणि त्याचं कुटुंब, ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब आपला प्रपंच चालवू शकले असते। अरे ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1,000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो।